देशातल्या सर्वसामान्य आणि गरीब जनतेला 2 वेळचं अन्न मिळावं म्हणून देशात रेशन दुकानांची व्यवस्था आहे. मात्र या व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे बरेचदा खरे लाभार्थी रेशनपासून वंचित राहतात. काळा बाजार, भ्रष्टाचार, बोगस रेशन कार्ड्स याने रेशन व्यवस्थेला ग्रासून टाकलेलं आहे. मात्र आता या सगळ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी आणि रेशन व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने रेशन व्यवस्थेबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. काल म्हणजे 27 मेला झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सार्थक पीडीएस योजनेला मंजुरी देण्यात आली. आता ही योजना नेमकी काय आहे आणि त्याचा सर्वसामान्यांना काय फायदा होईल हे आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल वाघ, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सार्थक पीडीएस योजना म्हणजे रेशन आणण्यापासून तर ते दुकानातून लोकांच्या हातात पडेपर्यंतची जी संपूर्ण साखळी डिजिटल आणि पारदर्शक करण्यासाठीची योजना आहे, ज्याला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही योजना पुढच्या 5 वर्षांसाठी असेल आणि यासाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या मोफत धान्य योजनेच्या जागी ही योजना नसेल तर धान्य वाटप करणाऱ्या सिस्टीमला आधुनिक करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ही जी योजना आहे ती निर्मल, सक्षम आणि आशा या 3 महत्वाच्या टप्प्यात राबवली जाईल. त्याचा फायदा कसा होणार ते आता आपण पुढे समजून घेऊ. योजनेच्या निर्मल हा जो टप्पा आहे तो मोठा गेम चेंजर आहे. यात एआय आणि ब्लॉकचेनचा वापर होणार आहे. एआयच्या मदतीने लाभार्थ्यांचा डेटा रिअल टाइम अपडेट होणार आहे. यामुळे काय होईल तर एकाच व्यक्तीच्या नावावर 2 ठिकाणी रेशन घेणं बंद होईल किंवा मृत व्यक्तीच्या नावावर रेशन उचलणे कायमचं बंद होईल. योजनेचा दुसरा जो टप्पा आहे तो सक्षम. या अंतर्गत गोदामातून धान्य निघाल्यापासून ते रेशन दुकानापर्यंत पोहोचेपर्यंत गाड्यांची जीपीएस ट्रॅकिंग आणि क्यूआर कोडद्वारे ट्रॅकिंग होईल. मध्येच धान्य चोरीला जाणे किंवा काळ्या बाजारात जाणे यामुळे रोखलं जाईल. आणि जो तिसरा टप्पा आहे तो आशा. याच्यामध्ये सामान्य लोकांसाठी एक एआय तक्रार निवारण यंत्रणा असेल. जर रेशन दुकानदारांनी धान्य दिलं नाही किंवा कमी दिलं तर लोक थेट आपल्या भाषेत तक्रार करू शकतील आणि त्यावर लगेच कारवाई देखील होईल. आता यामुळे कोणाचा फायदा होईल आणि कोणाचं नुकसान होईल हेही बघून घेऊ. या योजनेमुळे देशातल्या 80 कोटीहून अधिक लोकांना हक्काचं पूर्ण आणि वेळेवर धान्य मिळेल. रेशन दुकानदारांवरील ज्या रांगा किंवा धान्य संपले हे प्रकार होते ते थांबतील. आणि जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर केंद्र सरकारच्या NFSA डॅशबोर्डवरील अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात साधारण 7 कोटीहून अधिक रेशन लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. आणि जे रेशन दुकानदार आहेत त्या दुकानदारांना वेळेवर कमिशन मिळेल आणि डिजिटल साधनांमुळे जे प्रामाणिक दुकानदार आहेत त्यांचं काम देखील सोपं होईल. आणि नुकसान कोणाचं होईल हेही बघू. जे रेशन व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार करत होते, धान्य पळवत होते किंवा बोगस कार्ड्स वापरत होते त्यांचं दुकान बंद होईल. एकंदरीतच ही जी योजना बघितली तर ही योजना म्हणजे डिजिटल इंडियाच्या दिशेने आणि गरिबांचा हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचं क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. मात्र तेव्हाच जर याची योग्य अंमलबजावणी झाली तर. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागातील रेशन दुकानांवर धान्य वेळेवर मिळतं का? आणि या नवीन एआय सिस्टममुळे ही जी रेशनची जी व्यवस्था आहे, हा जो भ्रष्टाचार आहे तो खरोखर थांबेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.